चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे MBA CETसाठी शेवटचे 30 दिवस जे उरलेले आहेत आपण त्याला कसे युटिलाइज करायचं आहे, कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे जेणेकरून आपला रिझल्ट जे पॉझिटिव्हमध्ये येईल आणि जास्तीत जास्त इफिशियंटली आउटपुट निघेल त्यावरनं. तर ह्यामध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 स्ट्रॅटेजी असे सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही ते स्ट्रॅटेजी जर युटिलाइज केलात तर मॅक्सिमम आउटपुट भेटण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर ते स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत आणि कशा वापरायच्या आणि त्याच्यातली कोणती बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आणि जी की मी फॉलो करतो ही स्ट्रॅटेजी माहीत करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता स्क्रीनकडे वळूया आपण आणि बघूया कोणती स्ट्रॅटेजी कशी इफेक्टिव्ह आपल्याला ठरणार आहे. आपण बघत आहोत 30 डेज स्ट्रॅटेजी. तर सर्वात पहिली स्ट्रॅटेजी कोणती असणार आहे आपली? त्याच्या अगोदर आपण काय करूया, एक ब्रीफ इंट्रोडक्शन देतो तुम्हाला कसं सिलेबस पॅटर्न असणार आहे, कोणत्या वेळेने एक्झाममध्ये क्वेश्चन्स येणार आहेत. तर ते बघूया आपण. एक्झाम पॅटर्न कसं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला रिजनिंग येणार आहे, 100 क्वेश्चन्स येणार आहेत रिजनिंगचे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड येणार आहेत, 50 क्वेश्चन्स येतात त्याचे. आणि नेक्स्ट येतो आपलं इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामर, त्यामध्ये 50 क्वेश्चन येतात. टोटल आपले असे कसे 200 मार्काचे क्वेश्चन्स येतात आणि त्यामध्ये 200 क्वेश्चन्स येतात. 1 मार्काला एक क्वेश्चन असे तिथं कुठलीच निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर आता आपण काय करूया, स्ट्रॅटेजी डिवाइड करूया. कसं स्टार्ट करा, शेवटच्या 30 डेजमध्ये कसं सिलेबस पूर्ण कंप्लीट करायचा, कोणकोणत्या पद्धतीने आपण कंप्लीट करू शकतो आणि तुमच्यासाठी कोणती पद्धत बेस्ट असेल तर ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओमधनं. तर सगळी फर्स्ट स्ट्रॅटेजी आहे रूल ऑफ 10-10-10. यामध्ये काय करायचं आपल्याला, शेवटचे जे 30 दिवस उरलेले आहेत आपले हे 10-10-10 डेजमध्ये डिवाइड करायचं आपल्याला. त्यामध्ये काय करायचं, डेली तुम्हाला 7.5 तास अभ्यास करायला लागेल. 7.5 तास अभ्यासमध्ये काय करावं लागेल तुम्हाला, पहिले 10 दिवस पूर्ण क्वांट घ्यावं लागेल. A to Z क्वांट तुम्ही कंप्लीट करून टाकायचं 10 दिवसात विथ रिव्हिजन. म्हणजे तुम्ही असं करू शकता की 7 दिवस पूर्ण क्वांट करणार आणि त्या उरलेल्या 3 दिवसामध्ये, 10 दिवसाचा आपले प्लॅन आहे ना, तर 3 दिवसामध्ये शेवटचे पूर्ण क्वांटचं रिव्हिजन करून घ्यायचं. असं प्रत्येक आला करून घ्यायचं आपल्या सब्जेक्टला. कोणते कोणते सब्जेक्ट, क्वांट, रिजनिंग आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. तर नेक्स्ट आहे आपली सेकंड स्ट्रॅटेजी कोणती असू शकते, तर रूल ऑफ 7-7-7-9. यामध्ये काय करायचं, प्रत्येक सब्जेक्ट जो आहे आपला त्याला 7 दिवसामध्ये डिवाइड करायचं. म्हणजे क्वांट 7 दिवस, रिजनिंग 7 दिवस आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 7 दिवस. आणि उरलेले जे 9 दिवस आहेत ना, ते पूर्ण जे आपण स्टडी केलेले आहेत आपले कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश, क्वांट आणि रिजनिंग जे केलेले आहेत ना, ते शेवटच्या 9 दिवसामध्ये आपल्याला रिवाईज करायचे आहेत. म्हणजे 7 दिवस एकच सब्जेक्ट घ्यायचा आपल्याला. मग शेवटच्या 9 दिवस उरलेत ना, त्यातले 3 दिवस काढायचे आणि त्याला रिवाईज करायचं प्रत्येक सब्जेक्टला. अशी एक दुसरी स्ट्रॅटेजी असू शकते. तिसरी स्ट्रॅटेजी कोणती असू शकते, रूल ऑफ 3/30. म्हणजे डेली 3 सब्जेक्ट वाचायचे आणि 30 दिवस कंटिन्यूली तेच वाचायचं आपण. म्हणजे दररोज 7.5 तास अभ्यास करायचा आपल्या, त्याच्यातले 2.5 तास आपण डिवाइड करायचे एका सब्जेक्टला. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 2.5 तास, रिजनिंगला 2.5 तास आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनला 2.5 तास. असे 30 दिवस कंटिन्यूली तेच करत राहायचं. हे एक स्ट्रॅटेजी असू शकते. आता बरेच जण म्हणतील की यातली कोणती बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आणि मी कोणती चूज केली पाहिजे. तर यावरती माझं ओपिनियन काय आणि मी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करतो तर ते बघूया आपण. माझी स्ट्रॅटेजी आहे की रूल ऑफ 21+9. या स्ट्रॅटेजीमध्ये काय करतो मी, लगट 21 दिवस आहेत ना आपले, तिन्ही सब्जेक्ट मी घेणार आणि रोज 2.5 तास एका सब्जेक्टला घेणार आणि 21 दिवस कंटिन्युअसली मी तेच फॉलो करणार. प्रत्येक सब्जेक्टला 2.5 तास, म्हणजे क्वांट, रिजनिंग आणि कॉम्प्रिहेन्शनला डेली 2.5 तास मी देणार आणि हे कंटिन्यूली 21 दिवस मी करत राहणार. आणि शेवटचे जे आपले 9 दिवस उरलेत ना, जे 21 दिवस केलेलं आहे ते पूर्ण 9 दिवसामध्ये रिवाईज करून घ्यायचं. हेच स्ट्रॅटेजी मी फॉलो करतो आणि हे स्ट्रॅटेजी अशी बेस्ट असू शकते तुमच्यासाठी पण. ते तुम्ही डिसाईड करा कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला सूट होईल. तर अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे फिन स्मार्ट इंडियन आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आणि या रिलेटेड आणखी कुठले बुक्स वाचायचे आहेत, का वाचायचे आहेत, ते आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये घेऊया. तर थँक्यू मित्रांनो.